तर राज्यभरात एकीकडे नगर परिषद नगरपंचायतीच्या निकालामध्ये भाजप आणि मित्र पक्षाला भरघोस यश मिळाल्याचं चित्र आहे। मात्र असं असताना चंद्रपूर त्याला अपवाद ठरलेला आहे, कारण चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या होम पिचवर काँग्रेसनं मोठं यश संपादन केलेलं आहे। कारण चंद्रपूरमध्ये 11 पैकी 8 जागांवर काँग्रेसनं विजय पटकावलाय, तर भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघी एक जागेवर समाधान मानावं लागलं, तर एका जागेवर अपक्षानं विजय मिळवला। दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एकतेचं, शक्तीचं, मेहनतीचं फळ आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा एकत्र प्रचार केला, याचं सुद्धा हे यश असं मी मानतो। आणि हेही सांगतो, जे आम्ही मेहनत केली, पैसा, यंत्रणा, सत्ता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 5-5 आमदार, इथे केवळ एक दाखवून दिलाय जिल्ह्यातील लोकांनी कि वडेट्टीवार का टाइगर, नाम का टाइगर अभी जिंदा है। जिल्ह्याचं वातावरण जर का पाहिलं तर पूर्ण जिल्हा हा काँग्रेसमध्ये झालेला आपल्याला दिसेल। मूलचा पण आमचा नगराध्यक्ष आला, गुगुतचा पण नगराध्यक्ष आला, राजुराचा पण नगराध्यक्ष आला आणि इव्हन माझ्या मतदारसंघातला म्हणजे आता वर्रा पण झालं आणि अल्पशा मतानं म्हणजे फक्त 600 मतानं आमची भद्रावतीची सीट गेली। परत आर्नीचा पण नगराध्यक्ष आमचा निवडून आला आणि एकंदरीत आपण पाहिलं की कशा पद्धतीनं भाजपाची पिछाड या ठिकाणी झाली आणि काँग्रेसचं वर्चस्व अजूनही जिल्ह्यात कायम राहिलं। सगळे नगराध्यक्ष आणि सोबतच स्पष्ट बहुमतात सत्ता आमची या ठिकाणी आली। चंद्रपूरमध्ये टायगर अभी जिंदा आहे असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलेलं आहे। तर चंद्रपूरच्या विजयानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। मी उभा आहे तो बल्लारपूर शहरामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर शहरामध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला बाजी मारली आहे। हा जो आवाज आहे डीजेचा, हा काँग्रेसच्या डीजेचा आवाज आहे आणि हा दीर्घकाळपर्यंत भाजपला सतावत राहणार आहे। जिल्ह्यामधल्या 11 पैकी 7 ठिकाणी काँग्रेसनं बाजी मारली आहे आणि अगदी थोड्या ठिकाणी भाजप यशस्वी ठरली आहे। या पुढच्या काळामध्ये या सर्वांची कारणं भाजपला शोधावी लागणार आहेत। तर काँग्रेस सध्या तरी आनंदात आहे। आशिष अंबाडे, जी मीडिया, बल्लारपूर, चंद्रपूर।